हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद मंत्र 5 यावर आज आपण वाचन करणार आहोत. श्रील प्रभुपादांनी तात्पर्य लिहिले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्र 4 मध्ये आपण पाहिलं, भगवंत जरी आपल्या धामात स्थित आहेत तरी भगवंत कसे आहेत, मनापेक्षाही अधिक वेगवान आहेत. सगळ्यांना धावताना मागे टाकू शकतात. ज्या शक्तिशाली अनेक अनेक देवता आहेत ते पण भगवंतांजवळ जाऊ शकत नाहीत. भगवंत एका जागी स्थित आहेत, पण हे ज्या देवता आहेत, ज्या वायू पाण्याचा पुरवठा करतायत, त्या सगळ्यांवर भगवंत नियंत्रण करणारे आहेत. असे भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. आता या मंत्र 5 मध्येही भगवंतांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत त्यांद्वारे कशी कार्य केली जातात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर श्लोक बघूया. तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वन्तिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. तर भाषांतर वाचूया. भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. ते अतिशय दूर आहेत आणि अति निकट सुद्धा आहेत. ते प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर यामध्ये आपल्याला विरोधाभास दिसतोय. हा जो विरोधाभास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा असेल, जर आपण म्हटलो की अरे चालतात पण भगवंत आणि चालत पण नाही, दूर आहेत निकट आहेत, वस्तूच्या आत आहेत बाहेर आहेत, हे कसं समजायचं? तर हे जर समजून घ्यायचं असेल तर पहिले आपल्याला भगवंतांवर पूर्ण विश्वास हवा आणि भगवंतांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत तर भगवंतांमध्ये त्या शक्ती आहेत हे आपण स्वीकारायला पाहिजे. असं जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला हे जे 5वा मंत्र आहे तो समजू शकेल. तर आपण जसं भक्ती मार्गामध्ये जसं प्रगती करत जाऊ, पुढे पुढे जाऊ, प्रगत होत जाऊ, तसं आपल्याला भगवंतांचे हे जे गुण आहेत त्यांचा अनुभव आणि जाणीव व्हायला लागेल. तर आता आपण तात्पर्य वाचूया. या ठिकाणी भगवंतांच्या अचिंत्य शक्तींनी केलेल्या दिव्य लीलांचे वर्णन केलेले आहे. भगवंत जी काही कार्य करतात त्या सगळ्याला काय म्हटलं जातं? भगवंत स्वतः दिव्य आहेत आणि त्यामुळे त्यांची सगळी कार्य पण दिव्य असतात. दिव्य लीला त्याला म्हटलं जातं. येथे वर्णन केलेला विरोधाभास भगवंतांचे अचिंत्य सामर्थ्य सिद्ध करतो. भगवंत आहेत ते अतिशय सामर्थ्यशाली आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. सगळी सामर्थ्य, भगवान या शब्दाचा अर्थच काय आहे? 6 ऐश्वर्यांनी पूर्ण. तर असे भगवंत आहेत ते अतिशय सामर्थ्यशाली आहेत आणि ते कोणतंही कार्य अगदी सहजतेने करतात. आणि म्हणून या भाषांतरात या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत चालतात आणि चालतही नाहीत. साधारणपणे जर कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही, हे विधान तर्क सुसंगत नाही. तर आता इथे तर्क हा शब्द आले आहे, त्यामुळे त्याच्याविषयी आता चर्चा करूया की जर आपल्याला भगवंतांना समजून घ्यायचं असेल तर आपली जे मानसिक तर्क वितर्क करण्याची जी वृत्ती आहे ती आपण प्रथम बाजूला ठेवायला पाहिजे. तर हे जे म्हटलं जाईल एखाद्याने की हे काय तर्क सुसंगत नाही आहे की चालतायत, कोणी चालू शकत असेल तर तो चालू शकत नाही, हे काही पटत नाही मनाला, असं तर्क सुसंगत नाही असं जर कोणी म्हटलं तर प्रभुपाद पुढे म्हणतात, परंतु भगवंतांसंबंधी विचार करताना अशा परस्पर विरोधी घटना भगवंतांची अचिंत्य शक्ती दर्शवितात. आपण आपल्या तुटपुंजा ज्ञानाने अशा प्रकारच्या विरोधाभासांना समजू शकत नाही. श्रील प्रभुपाद आपल्याला स्पष्ट करतायत की आपली जी लिमिटेड सीमित ज्ञान आहे आपल्याकडे, म्हणजे बुद्धी आहे, त्याने आपण अनलिमिटेड असीमित अशा भगवंतांना आपल्या प्रयत्नाने समजू शकणार नाहीत. म्हणून आपण केवळ आपल्या मर्यादित ग्रहण शक्तीच्या मानानेच भगवंतांना समजू शकतो. प्रभुपाद काय म्हणतात? जितकी आपली ग्रहण शक्ती तितकंच आपल्याला भगवंतांबद्दलची जाणीव, समज, अनुभव. जशी जशी आपली भगवंतांविषयीचं ज्ञान
ग्रहण शक्ती वाढत जाईल, भगवंतांविषयीचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते वाढत जाईल, आपल्यातला भक्तिभाव वाढत जाईल, त्या प्रमाणात आपण भगवंतांना समजू शकतो. उदाहरण देत आहेत पुढे की उदाहरणार्थ मायावाद संप्रदायाचे निर्विशेषवादी तत्वज्ञानी. हे काय आहे? मायावाद संप्रदाय जो आहे त्यातले तत्वज्ञानी काय म्हणतात? भगवंतांना आकार नाही असं म्हणतात. म्हणजेच त्यांना म्हणायचं असतं भगवंत कसे आहेत? निर्विशेष आहेत. तर निर्विशेष आहेत असं म्हणणारे हे जे निर्विशेषवादी तत्वज्ञानी आहेत ते केवळ भगवंतांच्या निराकार कार्यांचा स्वीकार करतात. भगवंतांना ते काय म्हणून जाणतात? परमसत्याला केवळ निराकार असंच स्वीकारतात आणि भगवंतांच्या विग्रहांचा निषेध करतात. ते भगवंतांच्या विग्रहांना मानत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की भगवंतांना आकारच नाहीये. तर असं का म्हणतात ते? कारण की हे जे आहेत कोण आहेत? मायावादी संप्रदायाचे हे जे निर्विशेषवादी तत्वज्ञानी आहेत त्यांना परमसत्याचा म्हणजेच कोणाचा? भगवंतांचा आंशिक साक्षात्कार झालेला आहे. आंशिक साक्षात्कार म्हणजे काय? ब्रह्मन साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे ते म्हणतात ते जी परमसत्य आहे त्याला ते ब्रह्मज्योती म्हणून स्वीकारतात. ह्या ज्या तत्वज्ञानी जे आहेत त्यांच्याकडे तेवढंच भगवंतांबद्दल तेवढं समजून घेण्याचं ज्ञान आहे. त्यांनी तेवढंच जाणलेलं आहे भगवंतांविषयी, परमसत्याविषयी. त्यामुळे त्यांची ग्रहण शक्ती तेवढी, त्यामुळे त्यांना समजतं पण तेवढंच. पुढे वाचूया. परंतु भागवत संप्रदाय मात्र भगवत साक्षात्काराच्या परिपूर्ण धारणेच्या आधारे भगवंतांच्या अचिंत्य शक्तींना स्वीकारतात आणि भगवंत साकार व निराकार आहेत हे समजून घेतात. आता पहिले तर प्रभुपादांनी सांगितलं निराकारवादी जे मायावादी आहेत ते काय म्हणतात. आता म्हणतात हे जे भागवत संप्रदाय जे आहेत म्हणजे जे भक्त आहेत भागवत संप्रदायामध्ये येतात ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे 4 संप्रदाय आहेत त्यातले जे भक्त आहेत ते भगवंतांचा साक्षात्कार आहे तो परिपूर्ण जाणतात आणि त्या आधारे ते भगवंतांच्या अचिंत्य शक्तींना पण स्वीकारतात आणि त्यांना माहिती आहे की भगवंत साकार आणि निराकार आहे हेही त्यांना समजतं. तर कसं ते आपण सगळं आता थोडक्यात समजून घेऊया. भगवत साक्षात्काराची परिपूर्ण धारणा म्हणजे काय ते जाणताना आपण पहिलं तर जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते सर्व गोष्टींचे उगम आहेत, सर्व कारण आहेत, सगळ्यांचे स्वामी आहेत आणि सर्व काही भगवंतांच्या नियंत्रणात आहे. भगवंतांचं सच्चिदानंदमय विग्रह रूप आहे म्हणजे सत चित आनंदमय विग्रह रूप आहे. भगवंत आपल्या गोलोकधामात सदैव दिव्य स्वरूप अवस्थेत स्थित असतात. भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या दिव्य देहातून म्हणजे शरीरातून कायम दिव्य तेज बाहेर पडत असतं. म्हणजे गोलोकधामात भगवंत आहेत आणि त्यांच्या शरीरातलं जे तेज बाहेर पडत असतं ते गोलोक वृंदावनमधून बाहेर पडून सर्वत्र सगळ्या ज्या चिद आकाश म्हटलं जातं म्हणजे चिद आकाश म्हणजे आध्यात्मिक आकाश आहे त्यामध्ये सगळीकडे हे तेज पसरलेलं असतं. तर वेदांमध्ये भगवंतांविषयी माहिती दिली आहे. तर सर्वप्रथम वेदांमध्ये भगवंतांचे हे जे दिव्य तेज आहे त्याविषयी वर्णन आहे. तर जे ज्ञानी हे भगवंतांचं तेज म्हणजे ब्रह्मज्योतीला सर्वश्रेष्ठ मानतात. म्हणजे ते म्हणतात की परमसत्य म्हणजे ही ब्रह्मज्योती प्रकाश आहे. तर त्यांना भगवंतांचं जे पूर्ण रूप आहे स्वरूप आहे काय स्वरूप सच्चिदानंद विग्रह असं भगवंतांचं जे पूर्ण स्वरूप आहे त्यातलं फक्त सत या तत्वाचं ज्ञान होतं. सत म्हणजे काय शाश्वत. तर हे जे ज्ञानी जन आहेत जे वेदांचं ज्ञान घेतात आणि जाणतात ते काय मी शरीर नाहीये.
मग ते म्हणतात की मी शरीर नाही आहे, म्हणजे मी कायम राहणार आहे, मी शाश्वत राहणार आहे. आणि परमज्योती, परम सत्य जी आहे ब्रह्मज्योती, ती पण कशी आहे, हे शाश्वत आहे. आणि त्यामुळे हे जे ज्ञानी आहेत, हे जे निर्विशेषवादी तत्वज्ञ आहेत, ते केवळ ब्रह्मन साक्षात्कार म्हणजे भगवंतांचा सत जे तत्व आहे तेवढंच ते जाणू शकतात. आता पुढे आपण जाणून घेऊया, योगी जन जे असतात, योगी लोक, ते आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या हृदयातला जो परमात्मा आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करतात, ध्यान करतात. हे जे योगी आहेत ते काय जाणतात की मी आत्मा आहे आणि मला माझ्या शरीराचं ज्ञान आहे, आणि परमात्मा आहे ते सर्व जीवांच्या हृदयात राहतात. त्यामुळे परमात्म्यांना सगळ्यांचं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांना हा ज्ञान हे जे तत्व आहे ते समजतं. ज्ञानमय तत्व जे भगवंतांमध्ये आहे बघा, सत चित आनंदमय, त्यातलं चित त्यांना समजतं आणि सत हेही त्यांना माहिती आहे की भगवंतांचं तेज आहे, ही ब्रह्मज्योती आहे. तर असे जे आहेत योगी, ते परमात्मा रूपावर ध्यान केंद्रित करतात. ते परमात्मा म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचा जो पुरुष अवतार आहे क्षीरोदक्षाई विष्णू, ते आहेत. म्हणजे आपल्याला एक समजलं की ब्रह्मनला, परमसत्याला ब्रह्मन मानणारे, ज्योत मानणारे हे निराकारवादी. दुसरा जो योगी आहे तो परमात्म्याचा साक्षात्कार करतो, म्हणजे त्याला सत आणि चित ह्या दोन समजले आहेत. आता जे भक्त आहेत ते काय करतात, भगवंतांचं जे सच्चिदानंद विग्रह स्वरूप आहे ते पूर्णपणे स्वीकारतात. ते काय करतात, भगवंतांची भक्तिमय प्रेममयी सेवा करतात. आणि मग भगवंतांचं जे परिपूर्ण साक्षात्कार आहे, सच्चिदानंदमय तो साक्षात्कार त्यांना आता झालेला आहे. ते पूर्णपणे सगळं जाणतात भगवंतांविषयी, आणि अशा भगवंतांचे ते पूजन करतात, भक्ती करतात, सेवा करतात. आणि ते एवढं सगळं ज्ञान असल्यामुळे ते काय जाणतात, थोडक्यात आपण बघूया. हे भक्त जाणतात की जे भगवंतांचं तेज आहे ते म्हणजे ब्रह्मज्योती आहे, परमात्मा आहे ते भगवंतांचं विस्तारित रूप आहे. भगवंतांच्या सच्चिदानंद विग्रह रूपाबद्दल जाणल्यामुळे भक्तांना भगवंतांच्या अनेक अचिंत्य शक्ती आहेत हे सुद्धा समजतं. आणि म्हणून हा भक्त जाणतो की भगवंत साकार आहेत, सच्चिदानंद विग्रह रूप आहे भगवंतांचं. भगवंतांना दिव्य असे आध्यात्मिक रूप आहे. ब्रह्मज्योतीच्या प्रकाशाने आणि भगवंतांच्या विविध शक्तीच्या माध्यमाने भगवंत काय करतात, सर्वत्र कार्य करतात. तर हा जो ब्रह्मज्योतीचा प्रकाश आहे तो सर्वत्र पसरला आहे, आणि भगवंतांची ज्या शक्ती आहेत, विविध शक्ती, त्या सर्व ठिकाणी सगळीकडे ब्रह्मांडामध्ये सगळी कार्य केली जातात, ही भगवंतांची सर्व या शक्तींद्वारे केली जातात. तर शक्तींद्वारे कार्य केलं जातं, म्हणून पण भगवंतांना निराकार म्हटलं जातं. म्हणजे हे वेदांमध्ये हळूहळू माहिती देताना पहिले हे भगवंतांच्या तेजाविषयी, प्रकाशाविषयी सांगितलेलं आहे. पण हे जे तत्वज्ञानी लोक आहेत, जे निराकारवादी, ते फक्त तेवढाच एक पकडून ठेवतात की भगवंतांना आकार नाहीये. तर आपल्याला हे समजलंय. आता पुढे वाचूया आपण. म्हणून ह्याच्यातनं भक्त जाणतो की भगवंत साकार पण आहेत आणि निराकार आहेत. निराकार आहेत म्हणजे शक्ती वाटे ते कार्य करतात असं. भागवत संप्रदायाचे अनुयायी जाणतात. अनुयायी भागवत संप्रदायाचे म्हणजे कोण, भक्त जाणतात की अचिंत्य शक्ती असल्याशिवाय परमेश्वर शब्दाला काहीच अर्थ नाही. परमेश्वर म्हणजे काय, परम ईश्वर, सर्वश्रेष्ठ नियंता, स्वामी, म्हणजेच काय, ज्यांच्याकडे अचाट शक्ती, अचिंत्य शक्ती असणारच हे भक्त जाणतो. पुढे वाचूया. आपण आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नसल्यामुळे भगवंतांचे व्यक्तिगत अस्तित्वच नाही असे आपण मानू नये. आता घुबड जो असतो, तो घुबड दिवसा जागृत नसतो. तो घुबड काय, दिवसा डोळे मिटून लपून राहतो झाडझुडपांमध्ये, आणि रात्री फक्त जागृत असतो.
तर त्यांनी जर म्हटलं की सूर्यच नाहीये, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू का? नाहीये. तसंच आहे की आपण जर आपल्या डोळ्यांनी भगवंतांना पाहू शकत नाहीये, म्हणजे त्यांचं व्यक्तिगत अस्तित्वच नाहीये असं आपण मानायचं नाही. बरोबर? तर आपली जी भौतिक डोळे जे आहेत, भौतिक इंद्रिय, त्यांनी आपण भगवंतांना पाहू शकणार नाही. तर भगवंतांना जर पाहायचं असेल आपल्याला, तर वैदिक शास्त्राच्या श्रवणाने आपण भगवंतांना जाणायचं सुरुवात करू शकतो. म्हणजे काय? वैदिक शास्त्राचं श्रवण म्हणजे हे जे वैदिक ज्ञान दिलेलं आहे, भागवतम आहे, भगवद्गीता आहे, ते जेव्हा आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या आचार्यांकडून हे नम्रपणे आणि उत्सुकतेने नेहमी सतत हे ज्ञान स्वीकारत राहतो, ऐकत राहतो, जाणून घेतो, समजून घेतो, आणि त्यावेळी भगवंतांना पाहण्याचे जे ज्ञान चक्षु आहेत ते आपल्याला हळूहळू भक्तीत प्रगती केल्यावर प्राप्त होतात. ज्ञानचक्षु म्हणजे ज्ञानाने प्राप्त झालेले चक्षु म्हणजे डोळे. ज्ञान कुठचं? भगवंतांविषयीचं आध्यात्मिक ज्ञान. तर जेव्हा आपल्याला हे जे डोळे प्राप्त होतील तेव्हा काय होणार आहेत? ते जेव्हा ही असे डोळे प्राप्त होतात त्यावेळी आपण काय केलेलं असतं? आपण आपल्या इंद्रियांनी भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये स्वतःला जोडलेलं असतं. त्यावेळी भगवंतांना आपण जाणू शकतो, अनुभवू शकतो. पुढे वाचूया. श्री ईशोपनिषद या तर्काचे खंडन करताना घोषित करते की, आता तर्क कोणता आहे? तर्क आहे की मला माझ्या डोळ्यांनी भगवंत दिसत नाहीयेत, म्हणजे भगवंतांचं व्यक्तिगत अस्तित्व नाहीये असं म्हणणं जे आहे, त्या तर्काचं श्री ईशोपनिषद खंडन करते आणि घोषित करते की भगवंत आपल्यापासून अतिशय दूर आहेत आणि तसंच अतिशय निकटही आहेत. भगवंतांचे धाम या भौतिक आकाशाच्या पलीकडे आहे आणि आपल्याकडे तर या भौतिक आकाशाचा विस्तार मोजण्याचे देखील साधन नाही. आपलं जे हे आपण या भौतिक जगतात आहोत आणि भगवंत कसे आहेत? आध्यात्मिक जगतात आहेत, आपल्यापासून खूप खूप लांब आहेत. आपल्याला हे आकाशापर्यंत पण आपण ते किती दूर आहे ते मोजण्याचं पण साधन आपल्याकडे नाहीये. जे भौतिक आकाशच इतके दूरवर पसरले आहे की तेव्हा त्याहून पलीकडे असलेल्या आध्यात्मिक आकाशाबद्दल काय बोलावे? प्रभुपाद म्हणतात, हे आकाशच इतकं दूर आहे तर आध्यात्मिक आकाश किती दूर असेल आणि त्याच्याबद्दल काय सांगावं? भगवद्गीतेचा 15.6 हा जो श्लोक आहे त्याबद्दल प्रभुपाद आता सांगतायत. हा श्लोक आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. तर ह्या श्लोकामध्ये भगवंतांचं जे धाम आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. भगवद्गीतेत 15.6 मध्ये पुष्टी करण्यात आली आहे की आध्यात्मिक आकाश भौतिक जगतापासून खूप खूप दूर आहे, परंतु भगवंत इतक्या दूर अंतरावर राहून देखील एका क्षणात मनाच्या किंवा वायूच्या वेगाने आपल्या समोर अवतीर्ण होऊ शकतात. हे सगळं आपण चौथ्या जो मंत्र वाचला त्यात सगळं वाचलं होतं. तर भगवंत इतक्या वेगाने धावू शकतात की भगवंतांना कोणीही मागे टाकू शकत नाही. याचं वर्णन आधीच्या श्लोकात यापूर्वीच केलेलं आहे. पुढे वाचूया. असे भगवंत आपल्या समोर प्रकट झाले की आपण त्यांची उपेक्षा करतो. असं लोक म्हणतात की कुठे मी बघितले नाही तर मी कसा विश्वास ठेवू? पण आपल्या समोर जरी आले तरी काय आहे, आपल्याला समजणार आहे का? आपल्याला माहितीच नाही भगवंत कसे दिसतात काय, तर अगदी समोर प्रकट झाले तरी आपला विश्वास बसणारच नाही. तर आधी सुद्धा ज्यांच्या समोर भगवंत प्रकट झाले होते ते अनेकांनी भगवंतांची उपेक्षा केली होती, भगवंतांना दुर्लक्षित केलं होतं. भगवंतांचं सत्य स्वरूप, खरं स्वरूप ते जाणू शकलेच नव्हते. भगवंतांनी अशा मूर्ख उपेक्षेचा भगवद्गीतेत 9.11 मध्ये धिक्कार केलेला आहे. 9.11 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रिता परम भावम अजानन्तो मम भूत महेश्वरम.
तर हे जे भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये, मूर्ख लोक आहेत त्यांना ते भगवंतांना काय म्हणतात? मर्त्य आहेत, अवजानंती. त्यांना भगवंतांचं खरं रूप समजत नाही. ते मूर्ख लोक आहेत आणि म्हणून ते भगवंतांना मर्त्य समजतात. साधारण माणूस कसा मरणार आहे, तसंच त्यांना वाटतं की हे भगवंत पण मर्त्य आहेत आणि असं समजून भगवंतांचा ते उपहास करतात. भगवंत मर्त्य नाहीत आणि किंवा ते आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की भगवंत हे काय आहेत? दिव्य आहेत. आपण कसं काही वर्षांनी आपण मरून जाणार आहोत. आपलं म्हणजे हे शरीर आहे ते कायम राहणार नाहीये, पण भगवंतांचं शरीर जे दिव्य आहे, ते आध्यात्मिक आहे, ते कायम राहतं. त्यामुळे आपण एक जाणून घ्यायचं की भगवंत मर्त्य नाहीयेत आणि भगवंत आपल्या समोर भौतिक देह धारण करूनही येत नाहीत. भगवंत ज्या ज्या वेळी इथे अवतरित होतात या जगतामध्ये, वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये, तेव्हा भगवंत आपल्या दिव्य स्वरूपामध्ये अवतरित होतात. पुढे वाचूया. भगवंत सामान्य जीवाप्रमाणे भौतिक देह धारण करून अवतीर्ण होतात असा तर्क करणारे अनेक तथाकथित विद्वान आहेत. अनेक लोक काय म्हणतात की इथे अवतीर्ण झाले भगवंत, म्हणजेच काय आहे, त्यांनी साधारण माणसाप्रमाणे, जीवाप्रमाणे भौतिक देह हा जो आहे आपल्या रक्तमासाचा असा देह धारण केलेला आहे. तर ही त्यांची विचार करणं, तर्क काय आहे? चुकीचं आहे. भगवंतांच्या अचिंत्य शक्तींबाबत अज्ञानी असल्यामुळे असे मूर्ख लोक भगवंतांना सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर आणून ठेवतात. तर हे जे लोक आहेत ज्यांना भगवंतांविषयी पुरेसं ज्ञान नाहीये, ते आपल्या छोट्याशा बुद्धीने तर्कवितर्क करतात आणि भगवंतांची अचिंत्य शक्ती त्यांना काही माहीत नाहीये, म्हणून ते म्हणतात भगवंत हे एक सामान्य माणूस आहे. अनेक लोक म्हणतात ते श्रीकृष्ण ना, हा मोठा ऐतिहासिक पुरुष होता तो, असं म्हणतात. पुढे वाचूया. भगवंत अचिंत्य शक्तीने परिपूर्ण असल्यामुळे ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकारू शकतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. तर भगवंतांविषयी आपण थोडं जाणून आणखीन की भगवंत अचिंत्य शक्तीने परिपूर्ण आहेत. म्हणजे काय आहेत? जे भक्त भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करतात, तर ती सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत उपस्थित होतात. उदाहरणार्थ काय आहे, आपण जेव्हा भक्त जो आहे तो भगवंतांना मोठ्या प्रेमाने भोग अर्पण करतो, नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा भगवंत त्या नैवेद्याकडे, त्या नैवेद्याने भरलेल्या ताटाकडे दृष्टी टाकतात, बघतात आणि केवळ बघण्याने भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि नंतर आपल्याला कृपा प्रसाद देतात. तर भगवंतांची सगळी जी इंद्रिय आहेत ती इतकी कार्यक्षम आहेत. भगवंतांच्या म्हणजे आपल्या चिंतनाच्या पलीकडे भगवंतांची इंद्रिय कार्य करतात. भगवंतांचं प्रत्येक इंद्रिय दुसऱ्या सगळ्या इंद्रियांचं कार्य करू शकतं आणि त्यामुळे भगवंत केवळ नजरेने आपण त्यांना अर्पण केलेला भोग स्वीकार करतात. आणि पुढे काय सांगितलं इथे की भगवंत केवळ इच्छेने अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. तर भगवंतांच्या शक्ती आहेत, तर भगवंत त्या शक्तींचे नियंत्रक आहेत. त्यामुळे ते आपली इच्छा झाली का एका शक्तीचं दुसऱ्या शक्तीमध्ये परिवर्तन करू शकतात. ते त्यांना सहज शक्य आहे. पुढे वाचूया. नास्तिक असा वाद घालतात की एकतर भगवंत अवतार घेऊच शकत नाहीत, अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर भगवंतांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर या वादाचे आपोआपच खंडन होते. प्रभुपाद म्हणतात हे असे जे लोक आहेत, नास्तिक लोक, जे भगवंतांना मानत नाहीत, म्हणून ते असे काही विचार मांडतात. पण जेव्हा आपण भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचं अस्तित्व स्वीकारतो
तेव्हा हा जो ते वादविवाद करतात त्याचं आपोआपच खंडन होतं. तेव्हा आपल्याला कळते की भगवंत आपल्या समोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट झाले तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे भगवंतांना सहज शक्य आहे. त्या भगवंता जेव्हा भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट होतात म्हणजेच काय होतं, भगवंत या भौतिक जगतामध्ये आपण जेव्हा भगवंतांच्या अर्चविग्रहाची पूजा सेवा करतो ना, तेव्हा जे अर्चविग्रहांची सेवा करतो तर ते अर्चविग्रह कसे आहेत, भौतिक पदार्थांपासून बनलेले आहेत. बरोबर. आपले डोळे काय बघू शकतात, फक्त या भौतिक गोष्टीच बघू शकतात. बरोबर. त्यामुळे भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी या भौतिक पदार्थांपासून बनलेल्या विग्रहातनं काय करतात, आपली सेवा स्वीकारायला येतात. तर हे आपण जाणलं पाहिजे की हे सगळे भौतिक पदार्थ आहेत ते भगवंतांची रचना आहे, ती भौतिक शक्ती आहे. बरोबर. भगवंत सगळ्या शक्तींचे स्वामी आहेत, नियंत्रक आहेत. तर जरी हे जे भगवंतांचे विग्रह बनले गेले आहेत भौतिक घटकांनी, भौतिक शक्तीने, तरी भगवंत काय करतात, आपल्या अचिंत्य शक्तीने हे भौतिक शक्तीचं रूपांतर आध्यात्मिक शक्तीत करतात. शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छानुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. आता शक्तींचं उगमस्थान, शक्ती कोणत्या आहेत, भौतिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती, या शक्ती आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. आणि उगमस्थान कोण आहेत, भगवंत. भगवंतांपासूनच या शक्ती आलेल्या आहेत. तर भगवंत शक्तिमान आहेत आणि त्यामुळे ते आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार या शक्तींचा उपयोग करतात. उदाहरणार्थ भगवंत आपल्या समोर अर्चविग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. अर्चविग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थांपासून घडवलेली भगवंतांची मूर्ती. भगवंतांची ही जी रूपे आहेत ती जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हेत. की भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, त्यांची इच्छा आहे मी माझ्या भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करायची आहे. मग अर्चविग्रहांची स्थापना वरिष्ठ भक्तांद्वारे केली जाते. मग भक्तांनी अर्पण केलेली जी सेवा आहे ती भगवंत अर्चविग्रहात उपस्थित राहून सगळी सेवा स्वीकारतात. आणि भगवंत आहेत ते भक्तांबरोबर प्रेमाचं आदान प्रदान करतात. तर अशा रीतीने भगवंत जरी भौतिक घटकात दिसतात आपल्याला हे विग्रह आहे, आपण म्हणू अरे हे तर मार्बलचे विग्रह आहेत, हे तर लाकडापासून बनलेले आहेत, तरीही भगवंतांचीच ती शक्ती आहे. आणि भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीने ते विग्रह आध्यात्मिक शक्तीत रूपांतरित करतात, आध्यात्मिक करतात. म्हणजेच काय, भगवंत त्यामध्ये प्रवेश करतात. पुढे आपल्याला प्रभुपाद हे सगळं समजवणार आहे. सद्यस्थितीतील अपूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाहीत. काय म्हणतात, सद्यस्थितीमध्ये भौतिक अस्तित्व आहे आपलं, त्यात आपल्याला हे भौतिक शरीर मिळालंय, भौतिक शरीराची अपूर्ण इंद्रिय आहेत, आपली दृष्टी अपूर्ण आहे, त्यामुळे आपण भौतिक आहोत आणि त्यामुळे आध्यात्मिक असलेल्या, दिव्य असलेल्या भगवंतांना आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाहीये. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यांच्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूपात प्रकट होतात आणि भक्तांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात असं आपण समजायचं नाही. काय, जसं लोक म्हणतात काय की असे जे भक्त आहेत ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते एका पुतळ्याची पूजा करीत आहेत. काय लोक बरेचदा म्हणतात की अच्छा ते पुतळ्याची पूजा करतात, तुम्ही तर फारच भावुक आहेत, आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही विचाराने जाणतो, असं म्हणतात ते. त्यामुळे त्या लोकांच्या मते काय आहे, हे पूजन करणं,
पुतळ्याचं पूजन करतात असं ते म्हणतात, ते कनिष्ठ स्तरावरचं आहे. ते सहज उपस्थित असलेल्या भगवंतांचीच पूजा करीत आहेत. तर ते काय म्हणतात की लोक ते म्हणतात की असे तुम्ही पुतळे करता आणि मग अशी पूजा करता, ते सगळं कनिष्ठ स्वरूपाचं आहे. तर ते जरा जाणून घेऊया आपण की अनेकदा अर्चविग्रहाच्या पूजनाला काही लोक कनिष्ठ स्तरावरचं मानतात, पण हे कसं आहे, सर्वथा चुकीचं आहे. अर्चविग्रहांची जी निर्मिती केली असते ती आपल्या मनाद्वारे केलेली नसते. अर्चविग्रहांची निर्मिती वैदिक शास्त्रामध्ये दिलेलं आहे. असे असे अर्चविग्रह बनवायचे, या वस्तूंपासून या घटकांपासून भगवंत असे बनवायचे, असं त्याचा आकार असं इथे वळलेलं पाहिजे, असं रूप पाहिजे, असं सगळं मार्गदर्शन वैदिक शास्त्रात आहे. आणि त्यानुसार त्यांचं जडणघडण केली जाते, ते रूप बनवलं जातं, विधिवत सगळं केलं जातं. जो शिल्पकार आहे तोही भगवंतांना प्रार्थना करून ह्या विग्रहांचं निर्माण करतो तो. आणि मग जे मोठे महान आचार्य आहेत ते विधीनुसार वैदिक शास्त्रामध्ये सांगितलंय भगवंतांची स्थापना कशी करायची, त्यानुसार विधिवत भगवंतांची विग्रहांची स्थापना केली जाते. आणि हे जे महान वैष्णव आहेत ते भगवंतांना मनपूर्वक प्रार्थना करतात, हे भगवंता, सगळ्या भक्तांना तुमची सेवा करायची आहे, कृपा करून या विग्रहांमध्ये तुम्ही प्रविष्ट व्हा. तर या भक्तांच्या विनंतीला मान्यता देऊन भगवंत मोठ्या प्रेमाने ते जे भौतिक घटकाने बनलेले जे विग्रह आहे त्यात प्रवेश करतात. आणि आपण जेव्हा आता हे विग्रह बघतोय मंदिरांमधले वगैरे, ते सगळे काय, साक्षात भगवंत आहेत, प्रतिमा नाही तुम्ही, साक्षात ब्रजेंद्र नंदन. हे आपण जाणलं पाहिजे. लोक काही म्हणत, बरोबर, पण आपण हे जे सगळं कार्य करतो आहे, भगवंतांची भक्ती करतो आहे, भगवंतांच्या विग्रहांचं पूजन करतो आहे ते सगळं वैदिक शास्त्रानुसार करतो आहोत. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चविग्रह निर्माण करता येत नाही. सर्व साज सामग्रीसह अर्चविग्रह नित्य अस्तित्वात असतो. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. तर आपण जाणलं पाहिजे की असं काही मला वाटेल तेव्हा मी पूजा करेन, असं करेन, अर्चविग्रह निर्माण करेन, असं नसतं. सगळं एकदम विधिवत असतं. जेव्हा अर्चविग्रहांची मंदिरांमध्ये स्थापना केली जाते, प्राणप्रतिष्ठा म्हणतात, त्यानंतर लगेचच भगवंतांचं विधिवत सगळं पूजन सुरू होतं. वेळेनुसार ठराविक वेळी भगवंतांना काय अर्पण करावं, भगवंतांचं स्नान कधी घालावं, भगवंतांना निद्रा म्हणजे झोपण्यासाठी भगवंतांना आसन कधी तयार करावं, त्यांच्यासाठी कसं कीर्तन करून भगवंतांना आनंद द्यावा, हे सगळं मार्गदर्शन आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानुसार हे सगळे जे प्रामाणिक भक्त भगवंतांची सेवा करत जातात, तसतसं प्रेममयी सेवा केल्यावर भगवंतांविषयीच्या, भगवंतांच्या उपस्थितीविषयीच्या, भगवंतांचं जे प्रेमाचं आदान प्रदानाचं अनुभव हा भक्त घेऊ शकतो. हे जे अभक्त आहेत, जे भक्त नाही आहेत, त्यांना हे समजूच शकणार नाही. जसं म्हटलं जातं की गुलाबजाम ज्याने आयुष्यात बघितलाही नाही आणि खाल्लेलाही नाही, त्याला तुम्ही गुलाबजामचं कितीही वर्णन करा, तो काही समजू शकणार नाही. मी सांगेन तो गोल असतो, असं चॉकलेटी दिसतो, तपकिरी रंगाचा असतो, मऊ मऊ असतो, एकदम असा असतो, तरी जिथपर्यंत तो समोरचा माणूस त्या गुलाबजाम उचलून आपल्या जिभेवर ठेवून त्याचा अनुभव घेणार नाही, तिथपर्यंत त्याला ते कळू शकणार नाही. त्याचप्रमाणे भक्ताला जो भगवंतांची सेवा करून जे प्रेम प्राप्त होतं ते वर्णन करता येत नाही. आणि तो अनुभव अभक्ताला समजूच शकत नाही. भक्त काय आनंद भोगतो आहे, उपभोगतो आहे ते. म्हणून इथे शेवटची ओळ दिलेली आहे की अभक्ताला मात्र हा अनुभव घेता येणार नाही, कारण त्याच्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडचं हे सगळं आहे. पुढे वाचूया. भगवद्गीते 4.11
4.11 हा श्लोक कोणता आहे? ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भक्ताच्या शरणागतीनुसार मी भक्ताशी व्यवहार करतो. शरणागत भक्ताखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क भगवंतांनी राखून ठेवलेला असतो. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की भगवंत कसे आहेत? भगवंतांचा एक गुण दाखवला आहे. भगवंत आहेत स्वराट, स्वतंत्र आहेत. भगवंत कुणाचीही इच्छा पूर्ण करण्यासाठी बाध्य नाही आहेत. त्यांनी ते राखून ठेवतात, मी नाही माझं स्वरूप प्रकट करणार, मी फक्त भक्तांसमोरच प्रकट होईन. तर भगवंत स्वराट आहेत, ते काही करू शकतात. म्हणून शरणागत भक्तांकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात. भगवंतांपासून भक्त कधीच दूर नसतो. प्रत्येक भक्त काय म्हणतो? माझ्या हृदयामध्ये भगवंत आहेत, माझ्या घरात देव्हाऱ्यामध्ये भगवंत आहेत, मी त्यांना भोग दाखवतो, नैवेद्य अर्पण करतो आणि माझे भगवंत स्वीकारतात ते. अशा रीतीने काय आहे, भक्त भगवंतांचा अनुभव घेतो. माझे भगवान श्रीकृष्ण माझ्या नेहमीच निकट आहेत ह्याची त्या भक्ताला जाणीव आहे. या उलट भगवंतांना शरणागत न झालेल्यांकरता भगवंत फार फार दूर असतात. आणि हे जे लोक आहेत जे भगवंतांना जाणत नाहीत, मानत नाहीत, तर भगवंत पण काय आहेत त्यांच्या निकट म्हणजे हे जे लोक आहेत ते भगवंतांच्या निकट जात नाहीत, कारण की त्यांना भगवंतांविषयी काही जाणीव नाहीये. म्हणून दिलंय की त्यांच्या जवळ असे लोक जाऊ शकत नाही, भगवंतांजवळ असे लोक जाऊ शकत नाहीत. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतांविषयीचे 2 शब्द महत्वाचे आहेत. आपण नेहमी लहानपणी आठवत असेल तुम्हाला तर आपण हे नेहमी अभंग ऐकलेला आहे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. तर हा जो भक्त आहे तो भगवंतांना जाणतो की भगवंता तुम्ही सगुण पण आहात आणि निर्गुण पण आहात. तर हे जे शब्द आहेत ते खूप महत्वाचे आहेत. तर सगुण म्हणजे गुणांसहित आणि निर्गुण म्हणजे गुणरहित. तर हे थोडंसं जाणून घेऊया. सगुण म्हणजे काय? भगवंतांकडे दिव्य गुण आहेत. या भौतिक जगतात जेव्हा भगवंत येतात तेव्हाही भगवंत आपल्या दिव्य देहानेच इथे येतात. आणि निर्गुण म्हणजे काय आहे? या भौतिक जगतामध्ये भगवंतांची जी बहिरंग शक्ती कार्य करते त्या शक्तीचे हे 3 गुण आहेत. कोणते गुण आहेत? तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण. सगळे जे जीव या भौतिक शक्तीच्या अधिपत्याखाली आहेत ते या गुणाच्या प्रभावाखाली सगळे कार्य करतात. पण जेव्हा भगवंत या जगतामध्ये येतात तर भगवंत ही जी बहिरंग शक्ती आहे तिचे स्वामी आहेत. भौतिक प्रकृतीचे ते स्वामी आहेत आणि नियंत्रक आहेत. त्यामुळे या भौतिक शक्तीचे हे जे 3 गुण आहेत ते भगवंतांवर कधीच प्रभाव टाकू शकत नाही. म्हणून हे 3 गुण भगवंतांना स्पर्शही करू शकत नाही, म्हणून भगवंतांना निर्गुण म्हटलं जातं. पुढे वाचूया. सगुण शब्दाचा असा अर्थ होत नाही की ज्यावेळी भगवंत गुणांचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीरच धारण करून भौतिक प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. ते स्वतः सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे भगवंतांकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती असा मुळीच भेद नसतो. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते म्हणजे भगवंत आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाहीत. हे जे भगवंत आहेत त्यांच्यावर या काही शक्ती कार्य करत नाहीत. भगवंतांचे जे गुण आहेत भगवंत दिव्य आहेत आणि भगवंत या शक्तींचे नियंत्रक आहेत. त्यामुळे या शक्ती जरी भगवंत भौतिक जगतात आले
तरी या शक्तीच्या अंमलाखाली भगवंत येऊ शकत नाहीत. भौतिक शक्ती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. भगवंत म्हणतात ना, मय्या अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. म्हणून भगवंत त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेऊ शकतात. आणि तसे करताना त्या शक्तींच्या गुणांचा भगवंतांवर लेश मात्रही प्रभाव पडू शकत नाही. म्हणजे या शक्तींचे जे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण, सतोगुण, त्यांचा भगवंतांवर लेश मात्र म्हणजे कण मात्रही प्रभाव पडू शकत नाही. याच संदर्भात भगवंतांना आपण निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण भगवंतांचे स्वतःचे शाश्वत रूप आहे. भगवंत आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे काय, भगवंतांच्या शरीराची कांती आहे. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले, तेव्हा भक्त प्रल्हादांना पिता कोण, हिरण्यकश्यपू यांनी विचारलं, तुझा भगवान कुठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले, भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा जो हा हिरण्यकश्यपू पिता आहे प्रल्हादाचा, त्याने रागाने विचारले, त्याचा भगवान या राजमहालाच्या खांबात आहे का? तर प्रल्हादाने होय म्हणून उत्तर दिले. त्याचबरोबर म्हणजे काय, असं उत्तर मिळाल्याबरोबर त्या नास्तिक राजाने, नास्तिक राजा कोण, हिरण्यकश्यपू, इथे चित्र पण दिलेलं आहे बघा. तर त्या हिरण्यकश्यपू वर त्या हिरण्यकश्यपूने काय केलं लिहिलेलं आहे इथे, त्या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोरात प्रहार केला आणि तत्क्षणी भगवंतानी नरसिंह किंवा अर्ध मनुष्य अर्ध सिंह असा अवतार धारण करून त्या नास्तिक राजाचा वध केला. ते आपल्याला चित्रात दिसतंय की जसं त्या खांबावर लाथ मारली हिरण्यकश्यपूने, त्या खांबातनं नरसिंह रूप, कसं रूप होतं ते, अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह अशा रीतीने नरसिंह भगवंत प्रकट झाले. आणि हे जे नास्तिक राजा होते, कोण, हिरण्यकश्यपू, नास्तिक, जे भगवंतांना मानत नव्हते, स्वतः सर्वश्रेष्ठ आहेत असं सांगत होते, भक्तांना त्रास देत होते, अशा नास्तिक राजाचा वध नरसिंह भगवंतांनी केला. नरसिंह भगवान की जय. यावरून आपण समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तींद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्या अचिंत्य शक्तीने ते प्रामाणिक भक्तावर कृपा करण्यासाठी कोठूनही प्रकट होऊ शकतात. आपण भगवान नरसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद यांनी इच्छा केली म्हणून प्रकटले. कोणी म्हणेल, अच्छा हिरण्यकश्यपूला मारायला प्रकटले का नरसिंह भगवान? नाही, तसं नाही आहे. त्यांनी सांगितलं की कुठे आहे दाखव मला, म्हणून नाही प्रकटले. तर का प्रकटले? प्रल्हाद महाराजांनी इच्छा केली होती. प्रल्हाद महाराजांचा विश्वास आहे भगवंतांवर की माझे भगवंत सर्वत्र आहेत, या खांबात पण आहेत. त्यामुळे त्या खांबाला जशी लाथ मारली गेली, त्यातनं भगवंत प्रल्हादाला आनंद देण्यासाठी प्रकट झाले. प्रल्हाद आल्हाददायिने. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरता आज्ञा देऊ शकत नाही, परंतु आपल्या भक्तावर कृपा करण्याकरता भगवंत कोठेही प्रकट होतील. भगवद्गीतेतही 4.8 मध्ये अशाच प्रकारे सांगितले आहे. 4.8 हा श्लोक कुठचा आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यामध्ये सांगितलंय नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. अर्थात नास्तिकांचा नाश आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंतांजवळ पुरेशी शक्ती आणि सेवक आहेत.
परंतु भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंतांना आनंद वाटतो आणि म्हणून भगवंत अवतार घेतात. खरे सांगायचे तर केवळ आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठीच भगवंत अवतरित होतात, इतर कारणांसाठी नाही. ब्रह्मसंहितेमध्ये 5.35 मध्ये सांगितले आहे. हा श्लोक आहे, एकोपसो रचयितुं जगदण्डकोटिं यच्छक्तिरस्ति जगदण्डचयायदन्त अंडान्तरस्थ परमाणुचयान्तरस्थं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. कारणदक्षाई विष्णू आहेत. त्यांच्या शरीरामधून कोटी कोटी ब्रह्मांड प्रकट होतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाई विष्णू प्रवेश करतात. हे जे गर्भोदक्षाई विष्णू आहेत त्यांच्या नाभीतनं कमळ निघतं आणि त्या कमळावर ब्रह्माजी प्रकट होतात आणि ब्रह्माजी मग भगवंतांच्या आज्ञेनुसार आणि भगवंतांपासून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार हे जे नाभी कमळ आहे, म्हणजे नाभीतनं निघालेलं जे कमळ आहे त्यातल्या देठामध्ये 14 भुवनांची रचना करतात. तर हे जे भुवन आहेत, 14 भुवन म्हणजे मध्यभागी पृथ्वी आहे, 6 वरती आहेत ते उच्च लोक म्हटले जातात, खाली 7 पाताळ आहेत. तर ज्या लोकांना आध्यात्मिक रूप भगवंतांचं अजून समजू शकत नाहीये, जे भक्तीत नवीन आहेत, त्यांच्यासाठी विराट रूपाचं समजूत म्हणजे कल्पना मांडली जाते त्यांना समजवण्यासाठी. त्यात असं सांगितलं जातं की जे सत्य लोक आहे, जे ब्रह्माजींचा लोक आहे एकदम वरचा या 14 भुवनांमधला, तो लोक आहे, तो भगवंतांचं जणू काही विराट रूपाचं मस्तक आहे. आणि हे जे पाताळ लोक आहेत ते एकदम खाली, तिथे भगवंतांचे चरण आहेत. तर अशा रीतीने हा जो नवीन भक्तीत आलेला आहे, ज्याला आध्यात्मिक रूप अजून भगवंतांचं समजू शकत नाहीये, तो प्रत्येक गोष्ट भौतिक वस्तूंद्वारेच जाणू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी हे काल्पनिक रूप प्रकट केलेलं असतं, जे विराट रूप आहे. तर ते असं तो जाणतो पहिले, तो नवीन साधक भक्तीतला. आणि मग हळूहळू जेव्हा भक्तांचं मार्गदर्शन घेतो, वैदिक शास्त्र समजतो, तेव्हा त्याला मग हळूहळू भगवंतांचं आध्यात्मिक रूप समजायला लागतं. तर आपण हे बघितलं, एक तर विराट रूपचं बघितलं, मग बघितलं की 14 भुवन तयार झाली या देठामध्ये. आणि मग ब्रह्माजींद्वारे प्रत्येक जीव आहेत त्यांना शरीर प्रदान केली जातात आणि प्रत्येक अणू पण आहे त्या जगतामध्ये. तर हे जे गर्भोदक्षाई विष्णू आहेत ते आणखीन विस्तारित होतात आणि ते होतात क्षीरोदक्षाई विष्णू. आणि ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून प्रवेश करतात आणि प्रत्येक अणूमध्ये पण प्रवेश करतात. तर अशा रीतीने विराट रूपामध्ये भगवंत बाहेर पण आहेत आणि प्रत्येकाच्या शरीरात परमात्मा रूप म्हणून भगवंत आतही आहेत. हे आपण आता सगळं वाचणार आहोत. ब्रह्मसंहितेत 5.35 मध्ये सांगितले आहे, आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णांशाच्या रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात तर प्रवेश करतातच, तसेच त्या ब्रह्मांडातील प्रत्येक अणूतही प्रवेश करतात. विराट रूपात ते म्हणजे भगवंत प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात आणि अंतर्यामी रूपात ते प्रत्येक वस्तूच्या आत असतात. म्हणजे काय, विराट रूप जे आहे, जे भौतिक जगत सगळं, त्यात भगवंत आहेत म्हटलं जातं, म्हणजे वस्तूंच्या ते बाहेर आहेत. आणि प्रत्येक जीव आणि वस्तूंमध्ये, प्रत्येक जीवामध्ये भगवंत परमात्मा रूपात आहेत. प्रत्येक अणूमध्ये भगवंत आहेत, म्हणजे बाहेर सुद्धा आहेत विराट रूपात आणि आत परमात्मा रूपात आहेत. अशा तऱ्हेने हे भगवंत प्रवेश करतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी जे अंतर्यामी रूपात ते साक्षी असतात. भगवंत जे हृदयामध्ये आहेत परमात्मा रूपात ते आहेत क्षीरोदक्षाई विष्णू. त्यांना म्हटलं जातं साक्षी आहेत, ते अनुमंताश्च. तर ते काय करतात, एकतर प्रत्येक गोष्टीचे जे अंतर्यामी रूपात साक्षी आहेत, सगळं आपलं आपण काय करतो ते बघतात, आपले विचार, आपल्या इच्छा
त्याचे साक्षी आहेत आणि गत आपण केलेल्या कर्माचे परिणाम किंवा कर्मफळ प्रदान करतात. अनुमंता आपलं जे काही कर्म आहे त्यानुसार जे फळ प्राप्त होणार आहे त्यासाठी ते परवानगी पण आपल्याला देतात, ते कर्मफळ उपभोगण्यासाठी. गत जन्मात आपण काय केले ते कदाचित आपण विसरू शकतो, परंतु भगवंत आपल्या कर्माचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात. आपल्याला वाटतं मला कोण पाहतोय, पण जे भगवंत आहेत ते आपल्या हृदयात साक्षी म्हणून बसलेत. त्यामुळे जे जे आपण काही कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त होतं आणि ते भोगावंच लागतं. पुढे वाचूया. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंतांशिवाय दुसरे काहीच नाही. जर आपण वैदिक ज्ञान नीट घेतलं, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडलो गेलो आणि त्यामधून जर ज्ञान घेतलं तर आपल्याला कळेल की आपलं असं काहीच नाहीये. बघा, आपल्याला जे शरीर मिळालंय ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. जे स्थूल शरीर आहे, पंचमहाभूत कुठून आले? भगवंतांकडून आले. सूक्ष्म शरीर आहे ते मन बुद्धी अहंकार, ते कुठून आले? भगवंतांकडून आले. बर, जीव आहोत आपण, जीवात्मा, आपण भगवंतांचे अंश आहोत. सर्व कार्यासाठी भगवंतांवर अवलंबून आहोत. आणखीन आता मला जिवंत राहायला श्वास घ्यायला हवा लागते, प्यायला पाणी लागतं, खायला अन्न लागतं. हे सगळं कुठून आहे? भगवंतांच्या पंचमहाभूतातनच मी घेते आहे. जर मी म्हटलं मी भगवंतांचं काहीच घेणार नाही तर काही मिनिटातच देह सोडायला लागेल. तर अशा रीतीने जेव्हा आपण बघतो सगळीकडे सगळं काही आहे ते आपल्याला आपल्या जगतामध्ये दिसतं डोळ्याने. प्रत्येक वस्तू कुठून आली आहे? भगवंतांपासून आलेली आहे. आणि आपल्या हृदयामध्ये पण भगवंत परमात्मा रूपात आहे. उपद्रष्टाच अनुमंताच, म्हणजे साक्षी म्हणून आहेत आणि अनुमंताच, आपले जे कर्मफळ आहेत आपण जे भोगणार आहोत तर त्यासाठी ते काय करतात? आपल्याला परवानगी देतात. तर अशा तऱ्हेने अंतर्बाह्य भगवंतांशिवाय दुसरं काहीच नाही. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, त्याचप्रमाणे भगवंतांच्या विविध शक्तींच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. अशा प्रकारे भगवंतांच्या विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे. तर विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे म्हणजेच काय आहे की आता भगवंत आहेत तर भगवंतांची जी इच्छा आहे तीच त्या शक्तींची इच्छा आहे. म्हणजे काय? भगवंतांच्या इच्छेनुसारच या भगवंतांच्या शक्ती कार्य करतात. म्हणून असं म्हटलं जातं की भगवंतांच्या ज्या विविध शक्ती आहेत त्यामध्ये एकात्मता आहे. प्रत्येक शक्तीचं कार्य काय आहे? भगवंतांनी दिलेल्या आज्ञांचं व्यवस्थितरित्या पूर्ती करणं. तथापि जीव आणि भगवंत यांमध्ये एकत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात तेथे भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात. तर जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व आहे. तर हे कसं आहे ते आपण जाणून घेऊया. तर जीव आहे तो भगवंतांचा एक छोटासा अंश आहे आणि भगवंत कसे आहेत? प्रचंड विभू आहेत. विभू म्हणजे काय? प्रचंड मोठे आहेत. भगवंत आपल्या गोलोकधामात नित्य आनंदात निवास करत असतात आणि हा जो जीव आहे या भौतिक जगतामध्ये आलाय भगवंतांना सोडून. इथे त्याचं विचार काय आहे की मी स्वामी बनेन, इथे उपभोग घेण्याचा प्रयत्न करेन. पण या भौतिक जगताची रचना कशी केली आहे? एक तर तुम्ही भोग घेऊ शकता आणि भोग घेण्यात काही अर्थ नाही हे समजल्यावर योग पण करू शकता. योग म्हणजे भगवंतांशी पुन्हा कसं जोडलं जायचं ह्याचं मार्गदर्शनही या भौतिक जगतामध्ये भगवंतांनी करून ठेवलंय. वैदिक शास्त्र दिलीत, अधिकृत गुरु शिष्य परंपरा दिलेत. तर असा जो जीव आहे ज्याला आता भगवंतांविषयी काहीतरी जाणून घ्यायची इच्छा झाली आहे तो काय करतो? अधिकृत गुरु शिष्य परंपरेचा आश्रय घेतो, भगवंतांची भक्ती करायला लागतो. त्यावेळी काय होतं? त्या भक्ताला हळूहळू भगवंतांची जी प्रेममयी भक्ती आहे ती भक्ती करण्याची गोडी लागायला लागते, त्याला भक्तीत रस यायला लागतो.
जरी हा जीव आहे तो भौतिक जगतात आहे, पण भगवंतांची सेवा आता करतो आहे, सेवेत मग्न राहिला आहे, अतिशय आनंदाने भगवंतांची सेवा करतोय. प्रेममयी भक्तिमय सेवा जेव्हा तो करत राहतो, तेव्हा हळूहळू ह्या ज्या भगवंतांच्या सेवेच्या आनंदाची गोडी त्याला चाखायला मिळते. आणि जसं जसं तो भक्तीत आणखीन आणखीन प्रगती करेल, आणखीन नम्रपणे अतिशय प्रेमाने भगवंतांचं नाम जप करेल, भगवंतांविषयी श्रवण करत राहील, तेव्हा हळूहळू त्याच्या भक्तीतला आनंद क्रमाक्रमाने वाढत जातो. तर इथे जो सूक्ष्म जीव जो आहे तो भगवंतांचा अंश आहे, आणि या जगतात भगवंतांची भक्ती करतानाही त्याला हे आध्यात्मिक आनंद मिळतो. हा काय आहे, छोट्या प्रमाणातला आनंद आहे. आणि भगवंत जे अनंत आनंद उपभोग घेतात ते कसे आहेत, प्रचंड मात्रेत भगवंत आनंद घेत असतात. तसा हा जो जीव आहे तो या जगतामध्ये जेव्हा भगवंतांची भक्ती पूर्ण करतो, 100% भक्ती पूर्ण होते, तेव्हा तो भगवंतांच्या धामात जातो आणि भगवंतांची सेवा करतो. आणि भगवंतांची सेवा केल्यामुळे त्याला भरपूर आनंद, आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. तर अशा तऱ्हेने आपला हा 5वा मंत्र वाचून झालेला आहे. तर आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.